नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक चव्हाण आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आजच्या विशेष लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या विषयासंबंधित अत्यंत महत्त्वाचं लेक्चर, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं लेक्चर असणार आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आपण जर बीकॉम फर्स्ट इयरला आणि सेमिस्टर 2ला शिकत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं हे व्हिडिओ असणार आहे। ठीक आहे, तुम्ही जर या ठिकाणी नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी जी अपडेटेड व्हिडिओ ती लवकरात लवकर पोहोचेल। तर या ठिकाणी आपल्याला बघायचे आजच्या लेक्चरमध्ये नियोजन म्हणजे काय, नियोजनाची संकल्पना, नियोजनाचा अर्थ आणि नियोजनाची व्याख्या, महत्त्व आणि वैशिष्ट्ये आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे। यामध्ये आता बघायचं आपल्याला व्यवस्थापन नियोजनाची संकल्पना पहिले बघायची आहे। व्यवस्थापनाची नियोजन, संघटन, समन्वय, निर्देशन, अभिप्रेरण आणि नियंत्रण ही 6 प्रमुख कार्ये आहे। ही कार्ये व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत, परंतु जोपर्यंत व्यवसायाची उद्दिष्टे निश्चित केली जात नाही तोपर्यंत व्यवसायाच्या कोणत्याही कार्याला अर्थ प्राप्त होत नाही। प्रत्येक व्यवसायात काय साध्य करायचे आहे किंवा भविष्यात काय करायचे आहे व कसे करायचे आहे हे ठरवावे लागते, यालाच नियोजन असे म्हणतात। नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे। व्यवस्थापन प्रक्रियेमधला नियोजन हा पहिला टप्पा आहे। नियोजन हे फक्त व्यवसायाकरताच उपयोगी आहे असे नसून ते सामान्य जीवनात प्रत्येक क्षेत्रात उपयोगी आहे। कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी ते कार्य कसे करायचे, केव्हा करायचे, त्यातून काय साध्य करायचे हे निश्चित करावे लागते। कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी योजना तयार करावी लागते, योजनेवरच कार्याचे यश अवलंबून असते। प्रत्येक कार्य हे पूर्वनियोजित असल्याशिवाय ध्येयप्राप्ती होऊ शकत नाही। त्यामुळेच योजना आखणे म्हणजेच नियोजनेचे नियोजन करणे ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची समजली जाते। म्हणूनच नियोजन कार्यालय व्यवस्थापनाचा केंद्रबिंदू मानले जाते। योग्य नियोजनाच्या अभावामुळे व्यवस्थापनेत सुद्धा अनेक दोष निर्माण होऊन उद्दिष्ट प्राप्ती होणार नाही, ध्येयप्राप्तीसाठी करावे लागते। प्रत्येक कार्य हे नियोजनबद्ध असले पाहिजे। नियोजन म्हणजे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेल्या नियोजनाबद्ध प्रयत्न होय। नियोजन ही बौद्धिक प्रक्रिया असून ती वातावरणाचा अभ्यास करून अपेक्षित उद्दिष्टे गाठण्यासाठी कार्याची रूपरेषा आखणे, त्यांचा आराखडा तयार करणे इत्यादी बाबीचा समावेश होतो। विचारपूर्वक कृती हे नियोजनाचे प्रमुख लक्षण आहे। निरीक्षण, तांत्रिक ज्ञान, भविष्यकालीन दृष्टिकोन, उपलब्ध असलेली माहिती इत्यादी बाबतचा विचार नियोजनाच्या वेळी केला जातो। अर्थातच एखादे कार्य करण्यासाठी जेव्हा निरनिराळे पर्याय उपलब्ध असतात तेव्हाच नियोजनाची समस्या निर्माण होते। एखादे कार्य करण्यासाठी जेव्हा एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध नसतात त्यावेळी नियोजनाची समस्याच निर्माण होत नाही, कारण अशा परिस्थितीत ते कार्य त्या एकाच पद्धतीने करावं लागते। ठीक आहे, नियोजनाची संकल्पना ठिकाणी आपण समजून घेतली। आता नियोजनचा अर्थ आणि व्याख्या काही महान व्यक्तिमत्वांनी या ठिकाणी मांडलेली ते बघायची आहे। नियोजनाची व्याख्या बघत असताना त्याचा अर्थ या ठिकाणी समजून घेऊ। कार्याची आगाऊ योजना तयार करणे म्हणजेच त्याबाबत नियोजन करणे व्यवस्थापकाचे एक महत्त्वाचे कार्य आहे। या कार्यालाच व्यवस्थापकीय नियोजन असे म्हणतात। व्यवस्थापकीय नियोजनाचे स्वरूप स्पष्ट होण्याकरता नियोजनाच्या पुढील व्याख्यावरून अभ्यास करणे उचित ठरते। कुंटज आणि ओ डोनेल यांनी नियोजनाची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे। नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे। कार्य करण्याच्या मार्गाचे ते जाणीवपूर्वक निर्धार असून वास्तविक माहिती व विचारपूर्वक ठरविलेले अंदाज या आधारावर निर्णय घेण्याची ती एक प्रक्रिया आहे। नंतर दुसरी आहे हेन्स आणि मेसी या विद्वानांच्या मते नियोजन ही अशी एक बौद्धिक प्रक्रिया आहे ज्याकरिता सर्जनशील चिंतन आणि कल्पनेची आवश्यकता असते। त्यानंतर जॉर्ज आर टेरी यांच्या मते नियोजन म्हणजे वस्तुस्थितीत आधारित निवडलेल्या पूर्वानुभवाचा उपयोग करून भविष्यामध्ये आवश्यक समजल्या जाणाऱ्या प्रस्तावित क्रिया करण्यासाठी तथ्याची निवड करून त्यात संबंध प्रस्थापित करणे आणि गृहीत निश्चित करून त्यांची सूत्रबद्ध करण्याची क्रिया होय। त्यानंतर नेक्स्ट आहे श्रीमती मेरी कुसिंग नाईल्स यांच्या मतानुसार या ठिकाणी बघायचं आहे सर्वोत्कृष्ट कार्यपद्धतीची निवड व तिचा विकास करण्यासाठी हेतुपुरस्पर केलेली क्रिया म्हणजे नियोजन होय। नियोजन हा व्यवस्थापनाचा भविष्यातील सर्व कार्यांचा आधार आहे। त्यानंतर थियो हायमन्सच्या मते भविष्यात करावयाच्या कामासंबंधी आगाऊ ठरवण्याची क्रिया म्हणजे नियोजन। त्यानंतर एमी हर्ले यांच्या मते एखादे कार्य कसे करावे हे आधीच ठरवणे म्हणजे नियोजन होय। यामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध पर्यायांमधून उद्देश, धोरण, कार्यपद्धती आणि पर्यायाची निवड करणे अभिप्रेरित आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे 7 नंबर ॲलन यांच्या मते व्यवस्थापकीय नियोजनात पूर्वानुमान, उद्दिष्टे, धोरण, कार्यक्रम, कार्यपद्धती, वेळापत्रक आणि अंदाजपत्रक तयार करणे इत्यादींचा समावेश होतो।
थोडक्यामध्ये आणि साध्या शब्दात सांगायचे झाल्यास प्राप्त परिस्थिती आणि अनुभव यांच्या आधारे भविष्यकालीन उद्दिष्ट ठरवणे व ती साध्य करण्यासाठी कार्यक्रम निश्चित करणे या क्रिया नियोजनात समाविष्ट आहेत. नियोजनाचा संबंध भविष्यकाळात करावयाच्या कृतीची येतो यावरून स्पष्ट होते. या क्रियाच्या अंतर्गत उद्देशांच्या पूर्तीसाठी कोणते कार्य केले पाहिजे, कोणत्या प्रकार केले पाहिजे, त्यासाठी कोणकोणत्या संसाधनाचा तथा कोणकोणत्या नीती आणि नियमांचे पालन केले पाहिजे आगाऊ रूपात निश्चित केले जाते. सारांश रूपाने सांगायचे झाल्यास नियोजन भविष्यकालीन कार्यक्रमाचे निर्धारण आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नियोजनाची वैशिष्ट्ये किंवा नियोजनाचे स्वरूप. ठीक आहे. नियोजनाचे वैशिष्ट्यामध्ये बघत असताना या ठिकाणी पहिले नियोजनाची वैशिष्ट्यामध्ये थोडक्यामध्ये माहिती समजून घेऊ. आता या ठिकाणी नियोजनाच्या व्याख्येवरून विचार केल्यास योजनाबद्ध बौद्धिक पण निरंतर चालणारी व्यापक स्वरूपाची प्रक्रिया आहे असे लक्षात येते. नियोजन उद्योगांच्या सुरुवातीपूर्वी उद्योग सुरू झाल्यानंतरही करावं लागते, म्हणून ती सतत चालणारी प्रक्रिया समजली जाते. नियोजनात भविष्यकालीन परिस्थितीचा अचूक अंदाज घेण्यास प्रयत्न केला जातो. यामुळेच ॲलन यांनी भविष्यकाळाला काबूत ठेवण्यासाठी लावलेली सापळा असे नियोजनाचे वर्णन केले आहे. नियोजनाच्या वरील व्याख्येवरून नियोजनाचे स्वरूप खालीलप्रमाणे स्पष्ट होतात. स्वरूप किंवा वैशिष्ट्ये. पहिलं बौद्धिक प्रक्रिया. नियोजनाचे वैशिष्ट्यामध्ये नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. भूतकाळातील अनुभव, वर्तमान परिस्थिती आणि भविष्यकालीन अंदाज या तिन्ही बाबीचा शास्त्रीय विचार करून कार्याचे नियोजन केले जाते. नियोजन हे पूर्वानुमानावर अवलंबून असते. पूर्वानुमान चुकीचा असेल तर नियोजनसुद्धा सदोष आणि चुकीचा होईल. सुयोग्य नियोजनासाठी प्राप्त परिस्थितीचे ज्ञान, अनुभव, कुशलता, योग्य विचारशक्ती तसेच कल्पनाशक्तीची नियोजनकर्त्यांच्या अंगी आवश्यकता असते. या सर्व बाबी बौद्धिक क्षमतेशिवाय शक्य नाही. योग्य नियोजनासाठी सारासार विचार करून योजना आखणे आवश्यक असते. भविष्यकाळात कोणत्या अडचणी येतील, त्या कशा दूर करता येतील याचा विचार नियोजनात केला जातो. नियोजन करीत असताना अनेक बाबीचे निर्णय देखील घ्यावे लागतात. नियोजनाकरता योग्यतेवर हा निर्णयाचे यशापयश अवलंबून असते. घेण्यात यावयाचे निर्णय हे अतिशय विचारपूर्वक बुद्धीने घ्यावे लागतात. दूरदृष्टी असल्याशिवाय योग्य निर्णय घेतला जाऊ शकत नाही. नियोजनकर्त्याच्या बौद्धिक क्षमतेशिवाय ह्या सर्व क्रिया करणे अशक्य आहे. नियोजनकर्त्यांची बौद्धिक क्षमता जेवढी उंचावली असेल तेवढा तो योग्य नियोजन करून सफल योजना आखू शकतो. त्यानंतर नियोजनाचं दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी किंवा स्वरूप व्यवस्थापनाचे प्राथमिक कार्य. नियोजन हे व्यवस्थापनाचे प्राथमिक स्वरूपाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. नियोजनाशिवाय इतर व्यवस्थापकीय कार्य पार पाडणे शक्य नाही. वस्तुत व्यवस्थापनाची प्रक्रिया ही नियोजनापासूनच सुरू होते. नियोजनाअभावी व्यवस्थापकीय संसाधनांना एकत्रित करणे, कार्यावर नियंत्रण ठेवणे, निर्देश देणे अथवा अभिप्रेरित करणे ह्या बाबी शक्य नाहीत. नियोजन हाच व्यवस्थापकीय कार्याचा आधार आणि प्रारंभिक कार्यबिंदू आहे. दुसरं वैशिष्ट्य नियोजनाचं. तिसरं वैशिष्ट्य या ठिकाणी पूर्वानुमानावर आधारित. भविष्यकालीन अंदाज हे नियोजनाचा आधार आहे. नियोजन हे भविष्यकालीन परिस्थितीची कल्पना करणे आणि त्यांना मूर्त स्वरूप देण्यासाठी आवश्यक त्या व्यवस्था करण्याचे कार्य आहे, जे पूर्वानुमानाच्या आधारे केले जाते. पूर्वानुमान म्हणजे भविष्यकालीन अंदाज बांधणे. नियोजनामुळे भविष्यकालीन अंदाज बांधले जातात आणि ते साध्य करण्यासाठी मार्ग शोधले जातात. बांधण्यात आलेले अंदाज हे पूर्वानुमानावर आधारित असतात. भविष्यकालीन परिस्थिती लक्षात घेऊन वर्तमान काळात भविष्यसंबंधी निर्णय घेणे म्हणजे नियोजन होय. हेनरी फेयलच्या मतानुसार नियोजन विभिन्न प्रकारच्या पूर्वानुमानाचा संयोग आहे. पूर्वानुमानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जी विविध कार्ये केली जातात त्या सर्व कार्यांचे एकत्रीकरण करणे म्हणजे नियोजन होय. क्लॉड एस जॉर्जनुसार नियोजन ही वर्तमान काळातच भविष्यकाळ प्रभावित करणाऱ्या निर्णयांच्या निश्चितीकरता करावी लागणारी विवेकपूर्ण, आर्थिक आणि सुव्यवस्थित प्रक्रिया आहे. दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी तिसरं झालं. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य किंवा स्वरूप या ठिकाणी नियोजनाचं भविष्यासंबंधी विचार करण्याची प्रक्रिया. प्रोसेस लुकिंग अहेड. नियोजनाचा संबंध भविष्यकालीन गतिविधीच्या मूल्यांकनासाठी, असेसमेंटसाठी असतो. व्यवसायाला काय करणे शक्य आहे याचा अंदाज आधी घेतला जातो. त्यानंतर काय करायचे आहे यासंबंधी निर्णय घेतला जातो. या संदर्भात जॉर्ज टेनचे याच्या पुढील अभिप्राय फार बोलका आहे. नियोजन ही भविष्यकाळात डोकावून पाहणारे तंत्र होय. ते पुढे म्हणतात, पूर्वनिर्धारित उद्दिष्टे आणि वर्तमान काळात करण्यात येणारे व्यवहार यामध्ये समायोजन असावे. याकरता भविष्यकालीन गरजाची करण्यात येणारी मीमांसा म्हणजेच नियोजन होय. जॉर्ज टेरी यांच्या मतानुसार नियोजन हे भविष्यकाळात डोकावून पाहायचे तंत्र होय. परंतु फक्त भविष्याचा विचार करून व्यवसायाला यश मिळू शकत नाही, तर यश मिळवण्यासाठी नेटाने प्रयत्न करण्याची गरज असते. त्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा सुद्धा व्यवस्थापकीय नियोजनात समावेश केला जातो. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य या ठिकाणी नियोजनाचं निवड प्रक्रिया. ठीक आहे.
चॉईसिंग प्रोसेस. नियोजनासाठी अपेक्षित उद्देशपूर्तीसाठी प्रथमत अनेक विकल्प शोधून काढले जातात. त्यानंतर त्यापैकी एका सर्वोत्तम अशा विकल्पाची निवड केली जाते. प्रत्येक कार्य तडीस नेण्याकरता अनेक पर्याय उपलब्ध असतात, परंतु सर्वच पर्याय हे सर्वोत्तम असतीलच असे नाही. काहीही पर्याय हे उद्दिष्टपूर्तीसाठी अपुरे असू शकतात. असे पर्याय दूर सारून व फक्त एकाच योग्य अशा पर्यायाची निवड नियोजनासाठी केली जाते. नियोजन मूलत एक निवड प्रक्रिया आहे आणि नियोजनाची समस्या फक्त तेव्हाच उपलब्ध होते जेव्हा कार्य करण्यासाठी अनेक विकल्प नजरेसमोर असतात. विविध विकल्प नजरेसमोर नसल्यास नियोजनाचा प्रश्न निर्माण होत नाही. त्यानंतर सतत आणि गतिशीलता प्रक्रिया 6वं वैशिष्ट्य या ठिकाणी नियोजनाचं. नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. एकदा नियोजन केले म्हणजे नियोजनाचे कार्य संपले असे नाही. व्यावसायिक क्रिया ही परिवर्तनशील व निरंतर चालणारी क्रिया आहे. व्यावसायिक परिस्थितीमध्ये नेहमीच होणाऱ्या बदलामुळे उद्देश, धोरण आणि कार्यक्रमात सुद्धा वेळोवेळी परिवर्तन करणे आवश्यक असते. बदलत्या परिस्थितीनुसार वेळोवेळी निर्णय घ्यावे लागतात. त्यानुसार योजनेमध्ये बदल करावे लागतात. एक योजना संपली की लगेच दुसरी योजना तयार करावी लागते. तसेच पूर्वी केलेल्या नियोजनात काही त्रुटी आहेत असे वाटत असल्यास त्यात सुधारणा कराव्या लागतात. हे 6वं वैशिष्ट्य. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य या ठिकाणी नियोजनाचं सर्वव्यापी कार्य. नियोजन हे सर्वव्यापी कार्य आहे. व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर तसेच व्यवसायातील सर्व विभागांमधून नियोजनाचे कार्य केले जाते. व्यवस्थापनाची संघटन, समन्वय, अभिप्रेरण व नियंत्रण या कार्यांना सुद्धा नियोजित करण्याची आवश्यकता असते. या व्यतिरिक्त जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नियोजनाला महत्त्व आहे. कुंट्स व ओ डोनेल याबाबत म्हणतात की अध्यक्षांपासून तर निरीक्षकापर्यंत सर्व व्यवस्थापक आपापल्या कार्याचे नियोजन करतात. व्यवसायाचे एकही क्षेत्र असे नाही की ज्यात नियोजनाशिवाय कार्य केले जातात. हे 8वं वैशिष्ट्य या ठिकाणी नियोजनाचं. त्यानंतर 8वं वैशिष्ट्य या ठिकाणी नियोजनाचं कार्यक्षमतेचे मापन. उपक्रमाच्या कार्यक्षमतेत वाढ करणे हा नियोजनाचा मुख्य उद्देश तर आहेच, पण त्याचबरोबर नियोजनामुळे व्यवस्थापकाच्या कार्यक्षमतेचे मापन करणे सुद्धा शक्य होते. नियोजन ही व्यवस्थापकीय कार्यकुशलतेची कसोटी आहे. नियोजनाद्वारे प्राप्त होणाऱ्या लाभांची तुलना त्यात आर्थिक व सामाजिक उपयोगाशी केली जाते. त्या योजना श्रेष्ठ समजल्या जातात ज्या फक्त कमी खर्चिक नसून त्यापासून कर्मचाऱ्यांचे मनोबल आणि मानसिक समाधान वाढण्यास मदत होते. नियोजनाचे महत्त्व. FW टेलर. नियोजनाचे महत्त्व आपण वैशिष्ट्य बघितले 8 वैशिष्ट्ये. आता शेवटचं याच्यामधला जो पॉईंट आहे नियोजनाचं महत्त्व. नियोजनाचे काय महत्त्व ते बघायचे. FW टेलर आणि हेनरी फेयल यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच नियोजनाचे महत्त्व व्यवसाय क्षेत्राला पटवून दिले. ठीक आहे. व्यवस्थापनाचे एक अविभाज्य अंग म्हणून त्यावर भर दिला. याआधी नियोजन केले जात नव्हते असे नाही. फरक इतकाच की त्यात शास्त्रीयपणा नव्हता. त्यामुळे नियोजनास विशेष महत्त्व प्राप्त झाले नव्हते. काही ठराविक मोठ्या व्यवसायांमधूनच कार्यबद्ध नियोजन केले जात होते. लहान व्यावसायिकांमध्ये आपणास नियोजनाची आवश्यकता नाही, ताबडतोब योजना आखून त्या कार्यान्वित करता येतात ही भ्रामिक कल्पना निर्माण झालेली होती. परंतु टेलर आणि फेयल यांनी सांगितलेल्या व्यवस्थापकीय कार्यकुशलतेने पार पाडायची असल्यास त्याआधी नियोजन करणे आवश्यक आहे. ही बाब जशी मोठ्या व्यावसायिकांना कळली त्याचप्रमाणे ती लहान व्यावसायिकांना सुद्धा कळली. म्हणूनच आज लहान मोठ्या सर्व संस्थांना किंवा व्यावसायिकांना एक आवश्यक व्यवस्थापकीय कार्य म्हणून नियोजनांचा स्वीकार केलेले आढळून येते. आजच्या काळात फक्त व्यावसायिक संस्थांनीच नव्हे तर सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक संस्थांनी देखील नियोजनाचे महत्त्व ओळखून नियोजनाची कास धरली आहे. व्यवस्थापकीय कार्य म्हणून नियोजन अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. व्यवस्थापकीय कार्य म्हणून नियोजनास महत्त्व प्राप्त होण्यास पुढील कारणे आहेत. नियोजनाची महत्त्व. व्यवस्थापन कार्याचा आधार. नियोजन हे व्यवस्थापनाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. व्यवस्थापनाच्या विविध कार्यांना नियोजनामुळे दिशा प्राप्त होते. संघटन, समन्वय, प्रेरणा, निर्देश, नियंत्रण, कामगार भरती इत्यादी व्यवस्थापनाची कार्ये आहेत. कार्यनियोजन जर प्रभावी असेल तर ही सर्व कार्य प्रभावीपणे पार पाडता येतील. नियोजनामुळे विविध कार्यात समतोल साधणे शक्य होईल. कार्यात समतोल साधल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सहजासहजी सोडवल्या जातात व व्यवस्थापकीय कार्य प्रभावीपणे पार पाडतात. योजना आखताना आवश्यक आणि अनावश्यक प्रयत्नांसंबंधी आधीच विचार केला जातो. नियोजनाअभावी संघटन, समन्वय, नियंत्रण आणि संचालकांची कल्पनाही करता येत नाही. इतके नियोजन आणि व्यवस्थापकीय क्रिया एकमेकांशी संबंधित आहे. सुयोग्य नियोजनामुळे व्यवस्थापकीय संघटनेच्या प्रत्येक कार्यावर बारीक नजर ठेवू शकतो, योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतो, तसे त्याचे नियंत्रण करू शकतो. नियोजनाचं पहिलं या ठिकाणी महत्त्व. त्यानंतर या ठिकाणी नियोजनाचं दुसरं महत्त्व आहे अनिश्चित रक्षण. जर भविष्यकाळ अनिश्चित असेल तर त्यात कोणत्याही परिवर्तनाची शक्यता नसेल तर नियोजनाची आवश्यकताच भासणार नाही. कारण एक वेळा कार्यप्रणाली निश्चित केली की वेळोवेळी तिचेच अनुकरण केले जाऊ शकते, परंतु प्रत्यक्षात असे दिसत नाही. व्यवसायावर आर्थिक, राजकीय, सामाजिक व सरकारी बाबीचा परिणाम होत असल्यामुळे
व्यवसायातील परिस्थितीमध्ये अनपेक्षित बदल घडून येतात. व्यवसायात अनिश्चितता निर्माण होते. या अनिश्चिततेत कमी करण्यासाठी भविष्यकाळाबाबत योग्य अचूक पूर्वानुमान करून योजना तयार केल्या जातात. नियोजन केली जाते. त्याआधी तयार केलेल्या योजनेत बदलत्या परिस्थितीनुरूप आवश्यक ते बदल घडवून आणले जातात व उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. नियोजनामुळे भविष्यात घडणाऱ्या अडचणीवर मात करता येते. दुसरं महत्त्व या ठिकाणी. तिसरं, उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करणे. कर्मचाऱ्यांचे लक्ष उद्दिष्टांच्या पूर्तीकडे केंद्रित करण्यासाठी नियोजन सहाय्यक आहे. उपक्रमाची उद्दिष्टे पूर्ण करणे हा नियोजनाचा मुख्य उद्देश असतो. उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. नियोजनामुळे कर्मचाऱ्यांना आपला अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याकरता आवश्यक असणारी साधने आणि कार्यविधीचे ज्ञान प्राप्त होतो. ज्यायोगे कर्मचारी ती साधने आणि कार्यविधीचा अवलंब करून उद्दिष्टे साध्य करीत असतात. त्यानंतर आहे चौथं महत्त्व या ठिकाणी नियोजनाचा. उपलब्ध साधनांचा महत्तम उपयोग. योग्य नियोजनामुळे उपक्रमाच्या मानवी आणि भौतिक साधनांचा महत्तम उपयोग केला जातो. उपक्रमाच्या दैनंदिन कार्यात श्रम, यंत्रे, भांडवल, वेळ इत्यादी साधनांचा उपयोग केला जातो. ही साधने पूर्ण कार्यक्षमतेने उपयोगात आणली तर त्या उत्पादन क्रियेवर अनुकूल परिणाम होतो. नियोजनामुळे ह्या सर्व साधनांचा सर्वोपरी विचार करून त्यांचा जास्तीत जास्त कसा उपयोग करून घेता येईल याचा अभ्यास करून योजना निश्चित केली जाते. विविध विभाग, कर्मचारी आणि इतर क्रिया यामध्ये समन्वय स्थापित केला जातो. परिणामात उत्पादन आणि लाभात वृद्धी होते. त्यानंतर पाचवं महत्त्व या ठिकाणी आहे अपव्यय टाळणे. नियोजनाद्वारे अनावश्यक क्रिया टाळून निर्धारित कार्याचा एक निश्चित आणि मितव्ययी मार्ग निर्धारित केला जातो. अनुत्पादिक आणि संबंध नसणाऱ्या कार्यपद्धतीवर निर्बंध घातल्या जातात. उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर केला जातो. उत्पादन आणि व्यवस्थापन खर्चात काटकसर साधली जाते. काटकसर साधून अपव्यय टाळायचा असेल तर त्याची कारणे कार्यास सुरुवात करण्याआधीच कळाली पाहिजे. नियोजन ह्या सर्व घटकांचा आधीच विचार करण्यात येत असल्यामुळे कुठे व कशा प्रकारचा अपव्यय होण्याची शक्यता आहे हे आधीच कळते व तो टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी उपाययोजना करता येतात. त्यानंतर 6वं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे प्रभावी नियंत्रण. 6वं महत्त्व नियोजनाचं प्रभावी नियंत्रण. नियोजन ही नियंत्रण याचा फारच जवळचा संबंध आहे. नियोजनामुळे व्यवस्थापकाला संघटनेतील अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येते. नियंत्रणामुळे ठरवलेली कार्य आणि प्रत्यक्ष कार्याची तुलना केली जाते. नियंत्रणामुळे कोणत्याही कार्याकडे दुर्लक्ष होऊ शकत नाही, दुर्लक्ष करता येत नाही. याचा परिणाम म्हणून संघटनेतील कार्यावर आपोआप नियंत्रण ठेवले जाते. याच कारणामुळे नियोजनाला नियंत्रणाचा आधार मानला आहे. दबावापासून मुक्ती. प्रत्येक उपक्रमात आर्थिक, सामाजिक, राजकीय, नैतिक दबावाखाली कार्य करावे लागते. हे दबाव व्यापार चक्र, फॅशन, मागणी, सरकारी नियम, सामाजिक आकांक्षा, राजनैतिक स्थिती इत्यादी संबंधाबाबत असू शकतात. हे दबाव संस्थेच्या कार्यप्रणालीवर प्रतिकूल प्रभाव टाकतात. नियोजनाच्या माध्यमातून त्यांच्या दुष्परिणामांना कमी केल्या जाऊ शकते. त्यानंतर 8वं या ठिकाणी महत्त्व आहे सुदृढ प्रतिस्पर्धात्मक शक्ती. विपणीमध्ये आपल्या वस्तू आणि सेवांच्या सोबतच प्रतिस्पर्ध्यांच्या वस्तू आणि सेवासुद्धा विक्रीसाठी उपलब्ध असतात. विपणीत प्रतिस्पर्धाला दिल्याशिवाय आपल्या वस्तू टिकाऊ धरू शकत नाही. प्रतिस्पर्ध्याला देण्याकरता नवीन वस्तूंचे उत्पादन, संयंत्र क्षमतेने वृद्धी, कार्यपद्धतीत सुधारणा, वस्तूचे गुणधर्म, कलाकृती इत्यादीमध्ये परिवर्तन करणे आवश्यक आहे. ह्या सर्व बाबी नियोजनाद्वारे साध्य करून घेता येतात. त्यानंतर 9वं महत्त्व या ठिकाणी नियोजनाचं व्यवस्थापकीय योग्यतेचा विकास. योजना तयार करीत असताना व्यवस्थापकांना सारासार विचार विमर्श करावा लागतो. कर्मचाऱ्यांनी आपले लक्ष उद्दिष्टावर केंद्रित करणे, नवीन कार्यविधीचा विकास करणे, समस्याचे विश्लेषण करणे इत्यादी बाबत संधी प्राप्त होत असतात. या सर्व बाबतीत सखोल विचार विनिमय करून योजना तयार कराव्या लागतात. योजनांचा फलश्रुतीचा वर्तमान काळातच अनुमान लावावा लागतो. परिणामात व्यवस्थापकीय क्षमता आणि योग्यता विकास होतो. त्यानंतर 10वं महत्त्व या ठिकाणी नियोजनाचं समन्वयास मदत. उपक्रमांमधून वैशिष्ट्यीकरण आणि श्रम विभागणीच्या तत्वाचा वापर केला जातो. संघटनेचे कार्य विविध विभाग आणि प्रक्रियांमधून विभागले जाते. कार्यप्रणालीत कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नये म्हणून विविध विभाग व क्रियांमध्ये समन्वय साधावा लागत हो. नियोजनामुळे कोणते काम कोणी केव्हा व कसे करायचे हे आधीच ठरवले जातात. विभिन्न विभाग आणि प्रक्रियात समन्वय स्थापित केला जातो. नियोजनाअभावी कामाची पुनरावृत्ती होऊन तीत विसंगती येण्याची शक्यता असते. नियोजन मात्र समन्वयासाठी सतत मदत करीत असते. आणि शेवटचं महत्त्व या ठिकाणी नियोजनाचा गुणात्मक पैलूकडे विशेष लक्ष.
नियोजनात कार्याच्या परिणात्मक आणि गुणात्मक अशी दोन पैलूकडे विशेष लक्ष पुरवले जाते. नियोजनामुळे उत्पादनाच्या परिणामाबरोबर वस्तूच्या गुणात्मक दर्जातही वाढ करण्याचे प्रयत्न केले जातात. उपक्रमांमधील उत्पादित वस्तूंचा दर्जा सुधारण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातात. वस्तूचा दर्जा उत्कृष्ट असेल तर ग्राहक त्या वस्तूकडे आकर्षित होतील. गुणनियंत्रणाच्या तंत्रज्ञानामुळे वस्तूचा उत्पादन खर्चसुद्धा कमी होतो. पर्यायाने ग्राहकांना कमी किमतीत उच्च दर्जाच्या वस्तू मिळतात. याचा अनुचित आर्थिक फायदा उपक्रमाला होतो. तर अशा प्रकारच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं नियोजन, त्याचा अर्थ, संकल्पना, वैशिष्ट्ये, महत्त्व आणि स्वरूप आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. तुम्हाला जर या व्हिडिओबद्दल काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. जाता जाता एवढंच सांगतो, परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं लेक्चर तुम्हाला असणार आहे, त्यामुळे तुम्ही हे लेक्चर व्यवस्थित करा जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला अडचण जाणार नाही. आणि अजून जर कोणी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी जी अपडेटेड व्हिडिओ आहे ती लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.